आता सर्व्हिसिंगला घेतलं गाडी आणि आता सुरू करतील सर्व्हिसिंग करायला. पहिला धुणार, मग नंतर आता काय पार्ट्सचं ऑइल चेंज करणार. बघा काहीच घरं बघा कसले आहेत ते. हेलिकॉप्टर आली थांबा दाखवते. हे बघा हेलिकॉप्टर. तर जय शिवराय मित्रांनो. तर आत्ता मी आहे प्रतापच्या इथं प्रताप राहतोय ह्या बिल्डिंगमध्ये. आणि आत्ता आपण जाऊया लवकर. आज गाडी सर्व्हिस करायची आहे आणि आज लवकर जाऊया जरा, कारण मागच्या वेळी लेट झालेलं, त्यामुळे की नाही संध्याकाळी जरा वेळाने देतो म्हणलेला तो. आता लवकर जाऊया आणि लवकर या परत आणि 1 तासाभरात देतो म्हणला आहे. बघा जाऊया लगेच आणि तुम्हाला आता डायरेक्ट इथं गेल्यावर भेटतो. आणि हे बघा प्रतापल्या दिवसानं दिसला, कारण अभ्यास लय करायला तो, कमबॅक करायला इंस्टाला स्टोरी देऊन टाकत होता कमबॅक करणार म्हणून. तर आता आपण जाऊया लगेच आणि जो गेल्यावर सांगतो. आता सर्व्हिसिंगला घेतलं गाडी आणि आता सुरू करतील सर्व्हिसिंग करायला. पहिला धुणार, मग नंतर आता काय पार्ट्सचं ऑइल चेंज करणार. बघा इकडे सर्व्हिसिंग सेंटर आहे त्या साईडला. पहिला गाडी धुणार, बघा किती वेळ लागते. तर गाईज फायनली पहिलं सर्व्हिसिंग झाली गाडीचं आणि आता जरा वॉश पण करून दिला गाडी आणि 643 रुपये बिल झाले. पहिला 860 रुपये सांगितलं, नंतर काहीतरी कमी झालं आणि जास्त काय बदललं नाही. इंजन ऑइल आणि ब्रेक लुब्रिकेशन म्हणजे काय ब्रेकला ते ऑइल त्यांनी लावलं आणि बाकीचं काय आणि काय करायला नाही. रॉ मटेरियल बाकीचे काय काय लागतील त्याचे आणि वेगळे पैसे घेतले. गाडी त्यांनी वॉश करून झाल्या. हे बघ म्हणजे इथं असते की नाही, आम्ही 2 मिनटं. इथं जी हे आहे की नाही कायला चेन आहे की नाही, त्याला बघता त्यानं ऑइल तेन लावलं बाकीचं आणि जरा ग्रीस तेन लावले. इकडं वरी का खाली ग्रीस तेन लावली, आता सगळं गळा लागले आता. तर काही जाऊया आता आपण कॉलेजच्या इथं जरा आणि फायनली झाली आता गाडी चालवून बघा लागला. तर काही फायनली आपण गाडी सर्व्हिस केलेली आणि आत्ता आपण चाललोय चावी आणायला. मम्मीकडे चावी आहे आणि पुणे स्टेशनला जायचं आहे आम्हाला परत. आणि कारण चावी असं नसल्यामुळे की आम्ही घरात पण जाऊ शकत नाही. आणि मम्मी आता इथे 8 वाजता 7-8 वाजता आहेत आणि बाबा पण तिकडे आहेत. त्यामुळे आता चावी आणायलाच पाहिजे आम्हाला लवकर जाऊन, कारण आता 1 वाजलेत आणि 1 ते 8 सगळे अवघड झाले आमचं आता कुठे बसायचं. त्यामुळे आता आम्ही चालले आर्सनलला घेतले, प्रताप गेला आहे. आणि तर आता आपण जाऊया चावी आणायला. लांब जायला पाहिजे, आता 18 किलोमीटर आहे इथनं. आणि सकाळी ट्रॅफिक लय होतं, 2-3 किलोमीटर ट्रॅफिक होतं, कारण ते तर काहीच तिथं जरा मोठा ट्रक अडकलेला. त्याच जागी अडकलेला आम्ही त्याच रस्त्यावरून चालले. आता जरा रिकामं झाली सगळी, बघा रिकामं झाली सगळं. आणि जरा मोठा ट्रक अडकलेला आणि त्याच्यावर होता पोकलेन, त्यामुळे लेच जोरात अडकलेलं. त्यामुळे लय गर्दी झालेली सकाळी, 2-3 किलोमीटर गर्दी होती. आणि हे बघा आता सगळे रिकामं झाली. आता जरा सिग्नल लागला आहे, तर आता आपण जाऊया, पोहोचूया आपण. आणि तुम्हाला आता पहिला किल्ले घेऊया, मग पुढं बघा. आता काहीच घरं बघा कसले आहेत ते. हेलिकॉप्टर आली थांबा दाखवते. हे बघा हेलिकॉप्टर. सगळ्यात मोठी बिल्डरची बिल्डिंग म्हणजे इथं ऑफिस आहे मेन, कुमार प्रॉपर्टी. इथं पण कॉलेजच्या इथं पण ऑफिस आहे, खरं हे मेन ऑफिस आहे कॅम्पमध्ये. ऑफिसच आहे मग काय बिल्डिंग ना ऑफिस आहे काय माहीत नाही आम्हाला, पण ऑफिस आहे का बिल्डिंग म्हणाला की ऑफिस म्हणाले, कारण मला तरी असं सांगितले की ऑफिस आहे. बघा आता काय माहीत. तर काय आता फायनली चावी भेटल्या आम्हाला आणि आम्ही चाललोय परत घरी. आणि आता आपण जाऊया घरी आणि आपल्याला आज पतंग उडवायचा आहे. आर्सनलला पण पतंग उडवायचा आहे. आता आम्ही करतो न्यू एरिया अनलॉक. आता तुम्ही बघा आम्ही कुठं चाललोय. कुठं आता दुसऱ्या रस्त्यावर आणला मला थोडंफार माहिती आहे. रस्ता माहिती आहे कारण प्रॉपर पुण्यातला आहे, त्यामुळे याला जास्त माहिती आहे.
आणि तर काही आज आपल्याला पतंग उडवायचे मेन गोष्ट म्हणजे, आणि ह्याला पण उडवायचा कारण हिला पण लई दिवस झाले उडवायला नाही पतंग. तर आता आपण चावी देऊया पहिला आणि पतंग उडवायला जाऊया आपण. लई फिरले आज, लई फिरले म्हणजे लई फिरायला नाही म्हणजे बोर होतोय, बोर होते फिरून फिरून. आणि गाडी पण चालवायला वैताग आलाय. गाडी चालवायला वैताग येत नाही, पुण्यात गाडी चालवायला वैताग येते कारण लई ट्रॅफिक असते. आता बघा न्यू एरिया अनलॉक झालाय, आता ह्यो कुठलाही आणि त्यात आणि पुण्यात म्हणजे प्रॉपर पुण्यात लेस ट्रॅफिक असते. तर काहीच फायनली आता आम्ही आलो घरात आणि दरवाजा फायनली उघडला आहे. आणि तर आता आपण जायचं आहे पतंग उडवायला मेन आता. आणि आता झालं दुपार, तर आता बघूया पोरं आता पतंग उडवायला आम्ही येता बघितले पतंग ते उडवायले. तर आता आपण जाऊया पतंग उडवायला पहिला आणि तुम्हाला आता पतंग उडताना भेटतो. तर काही आजच्यासाठी फक्त एवढंच, कारण मी आज पतंग उडवायला आलेलो इथं कॉलेजच्या इथं. आणि दानिश बाहेर गेल्यामुळं की नाही आम्ही पतंग काय उडू शकलो नाही, कारण मांजा त्याच्याकडे आहे. त्यामुळं की नाही आम्ही काय पतंग उडवलं नाही. आणि गाडीनं आता सर्व्हिसिंग झाल्या, बाकी काम झाले. आणि आजच्यासाठी फक्त एवढंच आणि आता ब्लॉग एंड करणार बस. आजच्यासाठी फक्त एवढंच. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय गाईज.